बघूया खूपच रंगतदार असा सामना. नवनीत पलशीन विपक्ष बागेचा पाडा. पलशीन या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आणि संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. बघूया सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक योगेश यांचा. पहिल्याच चेंडूवर त्यांनी मोठा विकेट घेऊन दिले आपल्या संघासाठी. 9 धावा. बघूया योगेश यांच्या षटकातील पुढील चेंडू. आता मात्र स्ट्राईक बॅट्समॅन हेमंत. आता मात्र हलक्या हाताने प्लेस केलेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि एकच धावेत समाधान. खूपच सुंदर अशी गोलंदाजी योगेश यांची. कुठलेही मोठे फटके मारून देत नाही पलशीन या संघाला. योगेश यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. जर हॅट्रिक घेतली तर श्रीराम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. बघूया पुढील चेंडू. योगेश टू किशोर. आता मात्र सुंदर असा फटका. बॉल हवेत. बघूया क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षक बॉलला जज करू शकले नाही आणि वन बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर डिसिजन बाउंड्री. खूपच सुंदर असा फटका किशोर यांच्या बॅटमधून. बघूया पुढील चेंडू योगेश यांचा. आता पुन्हा एकदा उंचावर मारच्या प्रयत्नात, परंतु गचलाचे क्षेत्ररक्षण. एक सोपा असं झेल सोडलेलं आहे एसटी रक्षकाने आणि किशोर यांना एक जीवनदान. पुढील चेंडू. सामना करेल तो हेमंत. आणि उंचावर मारला चेंडू आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. खूपच चांगला असा फटका हेमंत यांच्या बॅटमधून. आतापर्यंत 2 चौकार आलेत या षटकामध्ये. खूपच चांगली अशी फलंदाजी पलशीन या संघाकडून. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेतो हेमंत. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र सुरेख असा फटका लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, परंतु गचलाच्या क्षेत्ररक्षण. खराब अशी कॉलिंग आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पलशीन या संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. खूप महागडा असं षटक. तब्बल 14 धावा खर्च केल्या या षटकामध्ये योगेश यांनी.
सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन चेतन, बघूया चेतन कमबॅक करतो की नाही. खूपच चांगली अशी धावसंख्या पलचिन्या संघाची. बघूया अजून किती धावा मिळवण्यात यशस्वी ठरतो. बघूया चेतनांच्या षटकातील पहिला चेंडू. सामना करेल तो किशोर. आणि उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजलं नाही. खूपच सुरेख अशी सुरुवात चेतन यांची. निर्धाव चेंडू. बघूया षटकातील पुढील चेंडू. आता मात्र बॉल हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत आणि सोपा असं झेल. आता मात्र किशोरला मागे परतावे लागेल. खूपच मोठा असा धक्का पलचिन्या संघाला. खूपच सुंदर अशी सुरुवात चेतन यांची. सुमो गाडी बाहेर लावायची आहे. फिरून लावायची आहे सुमो गाडी. बघूया चेतन यांच्या षटकातील पुढील चेंडू. सामना करेल तो हेमंत. आणि आता मात्र बॅटची लिडिंग एज. आणि एक धाव पूर्ण. गचलासह क्षेत्ररक्षण आणि एकच धावेत समाधान. आता मात्र या षटकामध्ये चेतन यांनी रोखून ठेवले फलंदाजाला. 3 चेंडूत एकच धाव खर्च केले. बघूया आता मात्र स्ट्राईक बॅट्समॅन शशी. आणि आता मात्र क्लीन बोल्ड. खूपच मोठा असा धक्का पलचिन्या संघाला. पहिल्याच चेंडूवर शशी बॅक टू द पवेलियन. बघूया चेतन यांच्या षटकातील पुढील चेंडू. आता मात्र न्यू बॅट्समॅन अजय. आणि आता मात्र वाईट चेंडू. अवंतर अशी एक धाव. चेतन टू अजय. चांगला असं बॅटल. आता मात्र उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये चेतन यांनी. कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही पलचिन्या संघाला. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. अजय षटकार मारतो की चौकार. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर पलचिन्या संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा. खूपच चांगला असं षटक चेतन यांचा. 2 ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात.
बघूया फर्स्ट इनिंग मधलं शेवटचं षटक. कल्पेश. बघूया पलशीन संघ या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवण्यात यशस्वी ठरतो. कल्पेश टू हेमंत. बघूया पहिला चेंडू कल्पेश यांचा आणि पहिला चेंडू फुल टॉस आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पुढील चेंडू कल्पेश यांचा. आता मात्र शॉर्ट पिच बॉल. बॅटची लिडिंग एज आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. बघूया आता मात्र स्ट्राईकवर आहे तो अजय. चौकार मारतो की षटकार. आणि आता मात्र उंचावर मारण्याच्या प्रयत्नात गचलाच्या क्षेत्ररक्षण एक सोपा झेल सोडलेला आहे आणि खराब फेकी आणि खूपच गचलाच्या क्षेत्ररक्षण. खराब अशी फेकी. अंपायर किती धावा? 5 धावा. खूपच गचल असे क्षेत्ररक्षण बागेचा पाड्यात संघाकडून. एक धावी नव्हती परंतु या बॉलवर त्यांनी 5 धावा खर्च केल्या. बघूया कल्पेश यांच्या षटकातील पुढील चेंडू. सामना करेल तो हेमंत. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्लोअर बॉल. बाईकच्या स्वरूपात एक धाव. आणि पलशीन संघाची धावसंख्या आली ती 34 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया अजय किती धावा जमून देतो आपल्या संघासाठी. बघूया सेकंड लास्ट चेंडू कल्पेश यांचा. सामना करेल तो अजय. आणि आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. कल्पेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया हेमंत किती धावा जमून देतो आपल्या संघासाठी. आणि आता मात्र सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. सुंदर अशी फेकी आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर पलशीन संघाची धावसंख्या झाली ती 37 धावा. आणि बागेचा पाडा या संघाला मॅच जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान.
पळशी संघाने प्रथम फलंदाजी करून 38 धावांचं आव्हान बागेचा पाडा संघाला जिंकण्यासाठी ठेवलंय. बघूया बागेचा पाडा संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आले ते संतोष आणि राहुल. बघूया पहिला षटक पळशी संघाकडून दीपेश. लाहे संघ आणि दहीगाववाडी टॉस साठी यायचे. बघूया पहिला षटक बॉलिंग मार्कवर दीपेश. सामना करेल तो संतोष. आणि पहिला चेंडू हलक्या त्यांनी प्लेस केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. बघूया दीपेश यांच्या षटकातील पुढील चेंडू. सामना करेल तो राहुल. आणि आता मात्र सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने. वन बाउन्स. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. लाहे संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बघूया पुन्हा एकदा दीपेश. दीपेश टू राहुल. आता मात्र फुल टॉस बॉल. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज राहुल यांच्या बॅट मधून. बघूया पुढील चेंडू कमबॅक करतो की नाही दीपेश. आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात बॉल हवेत आणि कॉटन बोल्ड. राहुलला मात्र मागे परतावे लागेल. पहिलाच धक्का बागेचा पाडा संघाला. दीपेश. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईकवर येतो संतोष. आणि आता पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज. आणि बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी झाला नाही. आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये.
दीपेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया आता मात्र स्ट्राईकवर आहे तो जगदीश. आणि सुंदर असा फटका मिडल ऑफ दी बॅट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बागेचा बड्या संघाची धावसंख्या आहे ती 16 धावा. बघूया सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. शशी बघूया पुढील चेंडू शशी यांचा. सामना करेल तो जगदीश. आणि आता मात्र सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू. आता मात्र सुरेख असा फटका परंतु खूपच सुंदर असा झेल रोहन. खूपच सुरेख असा कॅच आणि जगदीशला मात्र मागे परतावे लागेल. पहिल्या षटकामध्ये दीपेशने तब्बल 16 धावा खर्च केल्या परंतु आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देतोय शशी आपल्या संघासाठी. बघूया शशी यांच्या षटकातील पुढील चेंडू. आता मात्र स्ट्राईक बॅट्समॅन संतोष. बघूया षटकार मारतो की चौकार. आणि आता मात्र वाईट चेंडू. वाईट +1. बघूया पुढील चेंडू शशी यांचा. आणि आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने 1 बाउन्स. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. डीजे आणि संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. आणि 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता बागेचा बड्या संघाला. बघूया शशी यांचा पुढील चेंडू. सामना करेल तो संतोष. आणि आता मात्र वाईट चेंडू. अवंतरशी 1 धाव.
12 चेंडू आणि 3 धावाची गरज. वाईट. जिंकण्यासाठी 1 रनाची गरज. षटकार.